थोर कवी साहित्यकार राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं। पणजीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनं या औचित्यावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गोविंदाग्रजांच्या जीवनपटाचा आढावा घेणारा हा इन गोवाचा विशेष वृत्तांत। राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी रेषा, भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा। प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला स्फूर्तिदायक वाटावे असे हे महाराष्ट्र गीत लिहिणारे कवी गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांचा जन्म इसवी सन 1885 मध्ये गुजरातमधील गणदेवी जिल्ह्यात नवसारी येथे झाला। प्रतिभेचा सम्राट अशा शब्दात त्यांचा गौरव केला जायचा। राम गणेश गडकरी यांना अवघे 34 वर्षाचे आयुष्य लाभले। गडकरी हे नाटककार, कवी, विनोदी लेखक या सर्वच नात्यांनी श्रेष्ठ साहित्यिक होते। नाटककार म्हणून तर ते कमालीचे लोकप्रिय ठरले होते। त्यांची एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव इत्यादी नाटके रंगभूमीवर अत्यंत यशस्वी झाली आहेत। क्षणपुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा असं लिहिणाऱ्या या कवीस यथार्थेने प्रेमाचा शाहीर असं म्हटले जाते। गडकरांच्या लेखनाचा आणखी एक विशेष असा की त्यांच्या लेखनात जागोजागी अप्रतिम सुभाषिते विखुरलेली आहेत। जगण्यासारखे जोपर्यंत जवळ काही आहे तोपर्यंतच मरण्यात मौज आहे। पाणी चंचल आहे पण मन पाण्याहून चंचल आहे। पुरुष परमेश्वराची कीर्ती आहे तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे। यासारखी मनोवेधक सुभाषिते गडकऱ्यांच्या साहित्यात सर्वत्र आढळून येतात। राम गणेश गडकरी नावाच्या या थोर नाटककाराने गोविंदाग्रज या नावानं कविता लेखनही खूप केले। शार्दूल विक्रीडित हे त्यांचे आवडते वृत्त असले तरी गडकऱ्यांनी अनेक वृत्तात आपल्या कविता लिहिल्या आहेत। अफाट कल्पनाशक्ती, नामधुर शब्द, सुभाषित वजा वाक्य, आशय संपन्नता, अचूक वर्णनशैली ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील। त्यांच्या काव्यात कारुण्य आहे तसाच विनोदही आहे, उपहासही आहे तसा उपरोधही आहे। त्यांच्या कवितांनी जीवनातील उत्कट उदात्ततेचे इतकेच क्षुद्र सामान्यांचेही दर्शन घडवले। सन 1901 पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ते लेखन करीतच राहिले। आकर्षक स्वरूपात सादर केलेल्या त्यांच्या कविता त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1921 मध्ये वाघ व जयंती या काव्य संग्रहात एकत्रित करण्यात आल्या। राम गणेश गडकरी या नावाने नाटके लिहिणाऱ्या, गोविंदाग्रज नावाने काव्य लेखन करणाऱ्या या प्रतिभावंत साहित्यकाराने बाळकराम या नावाने विनोदी लेखनही केले। सुरुवातीला मनोरंजन नावाच्या मासिकात रिकामपणाची कामगिरी सारखे विनोदी लेखन ते करू लागले। तेव्हा ते नाटक्या, सवाई नाटक्या या टोपणनावांनी लेखन करीत असत। संपूर्ण बाळकराम या पुस्तकात त्यांचे विनोदी लेखन संकलित केले गेले आहे। एकच प्याला, भावबंधन या नाटकामधील तळीराम धुंडीराज यांच्या मार्फत त्यांनी विनोद प्रकट केला आहे। गंभीर आशय आणि वैचारिक विवेचनाला विनोदाची झालर लावण्याची हातोटी त्यांनी साधली होती। त्यांचं ठकीचं लग्नही खूप गाजलं। आपल्या विनोदात गडकऱ्यांनी अतिशयोक्ती तसंच वक्रोक्तीचाही वापर केलाय। आपलं सर्वच लेखन लोकप्रिय बनवणाऱ्या या थोर साहित्यिकाने निष्कांचन अवस्थेत 23 जानेवारी 1919 मध्ये या जगाचा निरोप घेतला। प्रसिद्ध साहित्यिक, नाट्यकार तथा गोविंदाग्रज या नावाने कविता लेखन करणारे राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी। ही पुण्यतिथी तुये पेडणे येथील स्मृती समिती गेली कित्येक वर्ष आपल्या परीनं हा कार्यक्रम साजरा करते। आज अशाच कार्यक्रमाचा आमची त्यांची भेट झालेली आहे। आम्ही विचारूया की कशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला जातो, काय असतं याचं स्वरूप आणि हा कार्यक्रम करण्यामागचं प्रायोजन काय, हेतू काय। सर्वप्रथम आम्हाला तुमची ओळख करून द्या आणि हे एकंदरीत कार्यक्रमाचं प्रायोजन काय याच्याबद्दल सांगा। काय झालं की मी मुंबईला असताना गडकऱ्यांचे नाटकं बघितली। एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव
त्यावेळी नानासाहेब पाठक, नलिनी बोरकर, आमचे श्रीपाद नेवरेकर हे त्यात काम करायचे. आणि त्यांची भाषा बघून म्हणजे वाचून कानावर पडल्यानंतर असं वाटायचं हे कोण एक मोठे नाटककार म्हणजे शब्दप्रभू आहेत. आणि त्याप्रमाणे झाले काय 1968मध्ये फेब्रुवारीमध्ये नोव्हेंबरमध्ये साखळीला दत्त मंदिरात गुरुद्वादशी आमच्या दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ललित म्हणून होतो. त्या ललितात निराळे प्रकार येतात. काव्य येतं, नाटकाचे कोण उतारे पाठ असलेले म्हणून दाखवतात, नकला करतात असे. तर तिथलाच एक सुरेश साखरदांडे यानं रामलालाची भाषण स्वागत जे होतं ते तोंडपाठ होतं त्यांना. ते ऐकल्याबरोबर मला जरा हे वाटलं की राम गणेश गडकरीबद्दल मलाच नाही तर गोव्यात आणखी लोकांनासुद्धा माहिती आहे आणि ती जास्त करून लोकांपर्यंत पोचवावी. म्हणून मी त्याच वर्षी असं ठरवलं. आमचे तिथले साखळीचे सरपंच होते ते विष्णुरामा नाईक, त्यांना त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की असं असं आहे. आणि सुवर्ण महोत्सव त्यांचा 23 तारखेला येतो जानेवारीमध्ये. तर आम्ही प्रोग्राम करूया का म्हटलं. तर करूया म्हणाले. त्याने पुढाकार घेतला. त्यावेळी इथं या महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रभाकर भुसारी म्हणून होते, त्यांना सांगितलं. त्यावेळी एवढा साखळीला उत्साह आमच्या त्या याला मिळाला की न भूतो भविष्यते. इथलेच ग्रामोपाध्ये, वैद्य, वाळिंबे हे सगळे साहित्यकांना घेऊन प्रभाकर भुसारी तिथं आला आणि तो एवढा प्रतिसाद मिळाला की आम्हालासुद्धा अचंब वाटला की लोक प्रतिसाद देतात आणि साहित्य काहीतरी बोलतात. कुठपर्यंत गडकरी साहेब हे सगळं करण्यामागे सक्सेस झाले किंवा यशस्वी झाले? असं तर तसं बघा काय होतं आहे की आता नटसम्राटासारखं नाटक म्हणजे ते एक प्रकारचं वाक्यरचना त्यांची असते. आणि गडकऱ्यांचं काय आहे, समजा आता एक उतारा आहे, बस दुर्दैवाचे दशावतारपणाची आता माझ्यात ताकद नाही. रात्री प्यालेल्या जादूची घाण ओढून ज्याच्या तोंडाभोवती गोटाट आहे त्यानं मला दारू सोडण्याचा उपदेश केला. आता एक शब्द एकच किंवा वाक्य एकच, पण ते जर उलटसुलट जर केलं, उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आता अगोदरच्या मुलींना मालिनी म्हणून नाव ठेवायचे. आता ते अक्षरं जर बदलली, माच्या जागी नी आणली पुढे असते ती, तर निलिमा होते, जरा शोभून दिसते. असं एक वाक्य आताच्या बहुतेक वाचकांना किंवा प्रेक्षकांना हे आवडतं आहे. पण त्याचं हे करणं योग्य की अयोग्य हा मुद्दा निराळा. मी आमच्या रवींद्र रामणकरकडे याविषयी बोललो की एवढं नाटक आहे 4 अंकी, हे नाटक करणारे नट मिळतील, पण प्रेक्षक तुम्हाला 4-4 तास 5-5 तास बसणारे मिळणार नाहीत. तर यात शॉर्ट म्हणजे काहीतरी याचं शॉर्ट करून करायचं. या बाबतीत मी आमची चिंतारंजन कोल्हटकरकडे सुद्धा बोललो. ते सुद्धा करायचे, भूमिका बरी करायचे. इथं गोव्यात नाट्यसंमेलन होते त्यावेळी आले होते. त्यावेळी मी हा विषय काढला. तर त्याने म्हटलं काय की तुम्हाला गीता वाचायचे नाही तर सार वाचून उपयोग नाही, संपूर्ण गीताच वाचली पाहिजे. पण मी त्यांना लगेच सांगितलं की समजा ज्यांना गीता वाचायलाच जमत नाही, निदान सार तरी वाचावा. तसं हे नाटक एवढं लांब रुंद आहे, ते नाटक जर शॉर्ट केलं, आता त्यांची परवानगी काय मिळणार नाही. ते म्हणतात असं यातला एक शब्द जर तुम्ही गाळलात तर आपलं एक मूल मारल्यासारखं होतं, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते बरोबर आहे, ते आम्ही करणं योग्य नाही.
हे होते चंद्रकांत कोरगावकर, ज्यांचं म्हणणं आहे जवळजवळ 100 वर्षापूर्वी गडकरी साहेबांनी जे नाटक लिहिलं होतं एकच प्याला, आजही त्या नाटकाचा आशय अजूनही तसाच आहे. एकच प्याला पिणारे तळीराम निर्माण होत आहेत आणि आजची जी संस्कृती चालली आहे त्या संस्कृतीसाठी एकच प्याला हा कमी पडत आहे. इन गोवा बातम्यांसाठी मी अनिल लाड. नमस्कार. मराठी साहित्य विश्वातील थोर पुरुष, थोर नाटककार कैलासवासी राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी. महाराष्ट्र परिचय केंद्र आणि कैलासवासी राम गणेश गडकरी स्मृती समिती तुये यांच्यातर्फे आज या ठिकाणी हा पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा होत आहे. कैलासवासी राम गणेश गडकरी हे एक थोर नाटककार होऊन गेले. आज त्यांची 95वी पुण्यतिथी आहे. पण आश्चर्याची आणि कमालीची गोष्ट एक आहे की गेली 45 वर्षे कैलासवासी राम गणेश गडकरी यांची पुण्यतिथी अविरतपणे साजरा इथे गोव्यात साजरी केली जाते. आणि त्यात तुयेतील कैलासवासी राम गणेश गडकरी स्मृती समिती यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या स्मृती समितीचे अध्वर्यू तुयेचे माजी सरपंच चंद्रकांत कोरगावकर हे गेली 45 वर्षे राम गणेश गडकरी यांची पुण्यतिथी साजरी करत आहेत. चंद्रकांत कोरगावकर यांना या कार्यात अत्यंत महत्त्वाची मदत करणारे साखळीचे माजी आमदार विष्णुरामा नाईक हे आहेत. आज या ठिकाणी या 95व्या पुण्यतिथीनिमित्त ते खास या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही जाणून घेऊया की राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीच्या या चंद्रकांत कोरगावकर यांनी आरंभ केलेल्या या कार्यात त्यांना मदत करावी असं त्यांना का वाटलं? प्रथम चंद्रकांत कोरगावकर ही व्यक्तिनिष्ठ असलेली माणूस आहे. मी त्यांच्याकडे का ओळखून आलो म्हणजे त्याच्यामध्ये का की एका माणसाने अशा प्रकारची निष्ठा असू शकते आणि ही ह्यावेळी ह्या काळात हे मला पटत नव्हतं. पण मला चंद्रकांत कोरगावकर पाहिल्यानंतर अशी व्यक्ती आम्हाला पाहिजे. आता राम गणेश गडकरी यांच्यासमोर आम्ही काय बोलावं, कारण काय त्यांनी दिलेला संदेश आता अजूनपर्यंत चालू आहे. त्यांनी समाजातून घेतलेली जी थोडी जी पात्र आहेत, एक म्हणजे सिंधू आहे. सिंधू एक कारुण्याची स्त्री आहे. त्याच्यानंतर एक स्त्री, आणि स्त्री कशी असते भारतीय ही तिने दाखवलं आहे. आपल्या गोव्यामध्ये पुष्कळ तळीराम आहेत आणि त्या तळीरामांना संतुष्ट करणारे पुष्कळ बार पण आहेत. त्यासाठी हा संदेश जो लोकांपर्यंत पोहोचायचा आहे. आणि वकील असलेले, ज्या वकिलाची वकिली चांगली चालली नाही म्हणून आत्महत्या करणार आहे, पण या ठिकाणी तळीराम झालेले म्हणजे दारूच्या आहारी गेलेले सुधाकर. खरं म्हणजे हे समाजाचं चित्र आहे. समाजामध्ये असणारे माणसाचं 100 वर्षापूर्वी काढलेलं हे चित्र आहे. आणि ह्या लोकांनी का केलं आहे, जशी आपण भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने सांगितली, तर या ठिकाणी राम गणेश गडकरी यांनी आम्हाला काय दाखवलं की त्याचे परिणाम काय होतं. एक वकील त्याच्यावर काही गोष्टी त्याच्या चुकल्यावर तो कोणत्या थराला पोचतो. त्याची स्त्री भारतीय स्त्री आहे आणि तिला आपल्या नवऱ्याला कसं हे करावं ही तिला दाखवलं आहे. त्याच्यानंतर तळीराम हा माणूस नेहमी दारूत बुडलेला असतो. आपण त्याला काही दूषण देऊ शकत नाही. कारण काय, आज दारू का प्याली जाते या ठिकाणी जर विश्लेषण केलं तर मला काहीतरी लोकांना नशा पाहिजे, काहीतरी आपण विसरून गेलो पाहिजे. पण हा संदेश गेल्या 100 वर्षापूर्वी गडकरीने दिला होता. आज आपण काही नाटकं जे बघतो त्याच्यामध्ये शेक्सपियर बघतो. शेक्सपियरने झालेलं नाटक अति सुंदर आहे, मान्य आहे. पण शेक्सपियरने नाटकाचा हा विषय की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कठीण होतं. कारण काय, लोकांचा विषय नव्हता. आपल्या जीवनामध्ये काय होतं हे नाटकात दाखवू शकतो. आता दृश्य काय याचे नाटकाचे परिणाम एवढेच आहे की आता नवीन पिढी त्याच्याकडे का होत नाही हे त्याला दूरचित्रवाणी. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला नाटकं जी पाहिजे की कमीत कमी 1.5 तासात संपली पाहिजे. पण
पूर्वीची जी नाटकं होती जी आमच्या मनाची ठाव घेणारी होती, आमच्या धर्माची आमच्या संस्कृतीची ती एक ठेव आहे आणि ही ठेव राम गणेश गडकरी यांनी अजूनपर्यंत राखून ठेवलं आहे आणि त्याचे भक्त पण आहेत. अजूनपर्यंत काही अशी नाटकं बनणारे लोक आहेत की 10 वाजता सुरू झालेलं नाटक 5 वाजतापर्यंत, पण ते संगीत आता कमी झालेलं आहे. कारण आपल्या नवीन पिढीला ते नवीन संगीत नको आहे, त्यांना आताचे पाश्चात्य संगीत पाहिजे. पण ज्यावेळी आपण ते पूर्वीचे संगीत ऐकतो त्यावेळी मन अगदी प्रफुल्लित होतं आणि शांत चित्तामध्ये आपण विचार करू शकतो. आणि खरोखरच राम गणेश गडकरी यांनी 100 वर्षापूर्वीची एक जी त्याने आम्हाला जो संदेश दिला आहे त्याच्यामध्ये 3 घटक सांगितले आहे त्याने. पहिला घटक आहे की सिंधू, भारतीय स्त्री कशी सहनशील असते हे त्याने दाखवलं आहे. दुसरं आहे सुधाकर, वकिलीचं हे धंदा चालत नसल्या कारणाने तो दारूच्या आहारी जातो आणि हे त्याने दाखवलं आहे की हे बरोबर आहे, एक वकील. तिसरी गोष्ट आहे तळीराम. आपल्या समाजामध्ये काही अशी माणसं असतात की आपण घ्यायचं त्याला पण हे करायचं, त्याला पण व्यसन लावायचं. आणि व्यसन लावण्यासाठी ते काय सांगतात हे बघा, हे दारू घेतल्यानंतर तुझी मनाची शांती मिळेल, तुझं दुःख सर्व दुःख निघून जातील, अशा प्रकारची माणसं आहेत. आणि खरोखरच हे आमच्या समाजाचे चित्रण आहे. राम गणेश गडकरी यांनी 100 वर्षांपूर्वी संगीत एकच प्याला हे नाटक लिहिलं आणि आता 100 वर्षानंतरही त्या नाटकाचे संदर्भ जशाच तसे आताच्याही सामाजिक परिस्थितीशी लागू पडतात. म्हणजे 100 वर्षाच्या भविष्याचा विचार करून त्यांनी ते नाटक लिहिलेलं आहे. आता साहित्य क्षेत्रात एवढ्या मोठ्या या थोर लेखकाची, नाटककाराची अपेक्षितप्रमाणे दखल घेतली जात नाही. पण एक सामान्य माणूस, एक गावचा एक सामान्य माणूस राम गणेश गडकरीच्या साहित्यातनं प्रेरित होतो आणि गेली 45 वर्ष त्यांची पुण्यतिथी अविरतपणे, आता त्यांचे स्वास्थ्य त्यांना साथ देत नाही आहे तरी या परिस्थितीत ते पुण्यतिथी साजरा करण्यासाठी धडपडत आहेत. आणि या त्यांच्या कार्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्यात सुरुवातीला तुम्ही त्यांना साथ दिली. तुम्हाला प्रसंग आठवतो का की ते केव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा आले आणि त्यांनी हा राम गणेश गडकरी पुण्यतिथी साजरा करण्याचा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला? त्यावेळी ते साखळी राहत होते, साखळी गावामध्ये, आणि मी साखळीचा सरपंच होतो. आणि मला पण अशी तऱ्हेचे काहीतरी कार्यक्रम करायची एक वेळ होतं. आता एका वेड्याला दुसरा वेडा मिळाला आणि हा व्यक्तिनिष्ठ राम गणेश गडकरी तुला माहीत आहे का? म्हटलं मी वाचलं, बघितलं आहे, काही बघायला मिळत नाही, वाचायला मिळत नाही. मग त्यांनी मला सर्व गोष्ट सांगितली की राम गणेश गडकरी आणि ते मला माहीत आहे. कारण हिंदू धर्माचा असलेला माणूस राम गणेश गडकरी कोण आहे, आताचे नव्हे हां, गेल्या 30 वर्षाचे 50 वर्षाचे पूर्वीचे, त्यांना माहीत आहे. आता नाटकाच्या रूपाने त्यांनी जो आम्हाला संदेश दिला आहे तो आम्ही कधी विसरू शकत नाही. कारण आज आपल्या समाजामध्ये तीच परिस्थिती चालू आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जो उपाय सुचवला होता तो आज आपण करायला गरज आहे. आता ह्याचं जर मराठी कोकणी जर नाटक भाषांतर करायचं झालं, एकूच कॉप हा शब्द त्याच्यामध्ये येऊ शकतो. एकच प्याला म्हणजे एकूच कॉप. आणि खरोखर एका प्याल्यानेही सुरुवात होते आणि शेवटी असं सांगतात की पहिल्या प्रथम दारूला तुम्ही पिता, मग दारी तुम्हाला पिते, आणि त्या माणसाचा शेवट होतो. आणि आज आपण बघतो रेडिओ, त्यांनी टी व्हीवर काही गोष्टी सांगिततात की असं दारू सोडा, एका सोडत नाही. एका माणसानं असं जोक केला होता, ते म्हणाला, अरे गांधीजींनी तुला सांगितलं होतं दारू सोडा म्हणून. बरोबर आहे म्हणून मी दारू आणि सोडा घेतो, असं तऱ्हेचे जोक करणारे माणसं पण येत आहेत. आणि कोरगावकरांनी मला त्याच्यामध्ये एक तऱ्हेचे मी मोहित का झालो की एक माणूस असा, एका राम गणेश गडकरीसारख्या, ज्यांनी मला वाटतं त्यांनी बघितलं पण असेल, पण त्याच्या हे जे तत्त्व जी आहेत ते तत्त्वाला त्याच्यासाठी आज 45 वर्ष एकत आहे. आणि त्यासाठी मी त्यांच्याकडे आकर्षित का झालो की मला वाटलं हे खरोखरच व्यक्तिनिष्ठ आहेत. आणि त्यासाठी मला कोरगावकर त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी राहत होते, आपण त्याप्रमाणे काही गोष्टी केल्या. एवढंच नव्हे, त्या साखळीमध्ये आम्ही एकच प्यालाचा प्रयोग पण केला, अतिशय सुंदर झाला, सर्व लोकांना आवडला. एवढंच नव्हे तर लोक आम्हाला विचारतात, हे नाटक कुठलं, कसं काय, आमच्या जीवनावर कसं आहे. हां, आपण बघतो की आपल्या सभोवताली अनेक राजकीय नेते, साहित्यिक, अनेकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात.
आणि वेगवेगळे कार्यक्रमही होतात, मोठमोठे कार्यक्रम होतात, मोठमोठी भाषणबाजी होते, मोठमोठे वक्ते बोलतात. पण अशा पद्धतीचा पुण्यतिथी साजरा करण्याचा हा जो एक पद्धत आहे, ही एक सामान्य व्यक्ती एका साहित्यिकाच्या साहित्यातून प्रेरणा घेतो, भारावून जातो आणि गेली 45 वर्षे यथाशक्ती आपल्या प्रयत्नातून आपल्याला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम साजरा होतो. ही खरोखरच एका साहित्यिकाच्या साहित्याला सलामी आणि एका साहित्यप्रेमीच्या दृष्टीने, एका वाचकाच्या दृष्टीने, एका सामान्य माणसाच्या दृष्टीने त्या साहित्याला वाहिलेली त्यांची खरोखरची श्रद्धांजली आहे. धन्यवाद.